सुसंस्कृत शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या बदलापूर शहराला 22 तारखेला गालबोट लागला। भारतीय जनता पार्टीच्या काही कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या नगरसेवकाला मारहाण झाली आणि या घटनेचे पडसाद संपूर्ण शहरात पाहायला मिळाले। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी अमित सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपाध्यक्ष आदर्श तायडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। दादा, पक्षाची कोणती बाजू असेल तर आपण सातत्याने ती मांडत असतात, अन्यायाला वाचा फोडत असतात। शहरामध्ये एवढी मोठी घटना घडलेली आहे, बंटी मस्कर यांच्यावरती आरोप होतोय ते आणि त्यांच्या साथीदारांनी शिवसेनेचे जे नगरसेवक आहेत हेमंत चतुरे यांना मारहाण केली। त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही संपूर्ण बदलापूर शहराने पाहिलेले आहेत। काय वाटतं याच्यामध्ये दोषी कोण आहे, काय हे सगळं घडलं आणि बंटी मस्कर यांना षडयंत्र करून जाणून बुजून अडकविण्याचा प्रयत्न केला जातो का? नेमकं काय घडलं? नाही, खऱ्या अर्थाने बघा, 22 तारखेला जी घटना बदलापूर शहरात घडली, या घटनेच्या मागचा इतिहास आपण जाणून घेतला पाहिजे। आता समजा तुम्ही एक विचार करा, जर बंटी मस्करनी खरंच त्यांना अशा पद्धतीने, म्हणजे त्यांनी जे सांगितलं की आम्हाला तलवार लाट्या काट्यांनी मारण्याचा प्रयत्न केला किंवा अशा पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला, तर ती खरंच घटना घडली आहे का? फक्त आरोपींच्या फेऱ्यामध्ये बंटी मस्करला अडकवलं जाते का, हा विचार मीडियाने सुद्धा केला पाहिजे। आता तुम्ही त्या दिवशीची घटना बघा, एका सोनिवलीच्या सोसायटीमध्ये बंटी मस्कर यांच्या ज्या वाईफ आहेत हेमांगी मस्कर यांना त्या ठिकाणी गणपतीचं आमंत्रण होतं आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले। आता एक विचार करा, एखाद्या माणसाला समजा अशी भांडणच करायची आहे किंवा कोणाला मारायचं आहे, तो पत्नीला, म्हणजे नगरसेविका पत्नीला त्या ठिकाणी खरंच घेऊन जाईल का? आणि नगरसेविका असताना एक प्रेस्टिज असतं, अशा पद्धतीने कोणी खरंच लाठ्याकडे तलवारी सोबत घेऊन जाईल का हो? हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे ना। आता त्या दिवशी ते झालं, ते तुम्ही सीसीटीव्ही जो उल्लेख केला त्या सीसीटीव्हीत तुम्ही बघा ना, त्या सीसीटीव्हीमध्ये बंटी मस्कर, हेमांगी मस्कर पुढे चालतायत, त्यांचे कार्यकर्ते पुढे चालतायत। आता त्याच्या लागोपाठ हा हेमंत चतुरे ते आल्यानंतरच त्यांच्या लागोपाठ गेला, त्या ठिकाणी त्यांनी बंटी मस्करला शिवीगाळ केली। तिकडे हेमांगी मस्कर उपस्थित होते, सोसायटीच्या महिला सदस्य त्या ठिकाणी होत्या, इतर सदस्य होते, त्यांच्यासमोर अभद्र भाषेत टिप्पणी केली आणि बंटी मस्करला खुन्नसनी तुला बघून घेतो असं म्हटलं। अशा पद्धतीची ते घटना आहे। आता त्यांनी जेव्हा आमच्याशी संवाद साधला तेव्हा ते म्हणतात की सर्वप्रथम ते म्हणाले की माझ्या ध्यानीमनीही काय नव्हतं, तिथूनच पहिले शिवीगाळ गेला, मारण्याची धमकी। एकदम खोटारडा माणूस हेमंत चतुरे। हेमंत चतुरेनेच त्या ठिकाणी बघा ना, तुम्ही सीसीटीव्ही दिसते। आता बघा, एखाद्याशी आपले वाद आहेत अमितजी, तर मी त्यांच्या पाठी जाणार नाही ना। म्हणजे ह्या गोष्टी प्लॅन करून यांनी केलेल्या आहेत। यांचा जो म्होरक्या आहे, मी त्याचं नाव घेणार नाही, हा काय करतो, या बदलापूर शहरातल्या अशा अनेक लोकांना त्रास देण्यासाठी, त्याच्या जे लोक विरोधात असतात त्यांना त्रास देण्यासाठी अशी लोक तयार करतो, त्यातला हेमंत चतुरे आहे। आणि हेमंत चतुरेला यांनी हाताशी धरून, तू एसटी प्रवर्गातला आहे, तू त्याच्या अंगावर जा, त्याच्यावर जातीवादाची केस त्या ठिकाणी दाखल कर, त्याला फसव, त्याचं राजकीय जीवनातून उद्ध्वस्त करू, अशा पद्धतीने यांचा प्लॅन होता। आणि हा प्लॅन यांनी करून सोयीस्कर पद्धतीने त्या दिवशी तो अंमलात आणला। त्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये स्पष्ट दिसते की बंटी मस्कर आणि त्यांचे कार्यकर्ते पुढे जात आहेत, त्यांच्या लागोपाठ हा गेला आणि यांनी तिकडे अभद्र भाषेत टीका टिप्पणी केली। याचे साक्षीदार त्या सोसायटीतले लोक सुद्धा आहेत। याचा अर्थ काय माहितीये का, ही घटना ना व्यवस्थित प्लॅन करून केलेली आहे, कारण यांना माहिती होतं की मी तो एसटी प्रवर्गातला आहे, त्याला जर उद्या बंटी मस्कर किंवा कार्यकर्त्यांनी उकसवल्यानंतर जर त्यांनी मारहाण केली तर त्या ठिकाणी याच्यावर आपण जातीयवादाचा केस टाकू, याचं राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, बंटी मस्करला पुढे जाऊ द्यायचं नाही, बंटी मस्करला यापुढेही सभागृहात आपण कधी जाऊ द्यायचं नाही, त्यांचं पूर्ण कुटुंबाला आपल्याला त्रास द्यायचा, या मानसिकतेतून ही घटना घडवली गेली। आणि ही घटना घडली नाही, ही घडवली गेली। राहिला विषय मारहाणीचा, आता हेमंत चतुरेला जी मारहाण झाली ती काही सर्व समूहाने किंवा एकत्रितपणे, ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवता की इतक्या जमावाने वगैरे असं काही झालेलं नाही। तिकडे फक्त बंटी मस्कर आणि त्यांचे जे 2-3 साथीदार तुम्ही म्हणताय त्यांच्याशी त्यांचा वादविवाद झाला होता आणि त्यातून त्यांना थोडीफार हाणामारीत त्याचं रूपांतरण झालं। पण मग याचा अर्थ असा होत नाही ना की ती सगळी घटना एकतर्फी आपण बघितली पाहिजे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये बरेच जण दिसत आहेत आणि गुन्हा मात्र 3-4 दाखल झालेला आहे। त्यांनी दुसराही आरोप केलेला आहे, त्यामध्ये बरीचशी लोक जी होती ती वाचवत होती, दोघांना पण सोडवत होती, भांडणं होऊ नये याच्यासाठी प्रयत्न करत होते। तुम्ही बघा ना, त्यामध्ये 1-2 जण फक्त त्यांचा वादविवाद सुरू आहे, बाकीचे लोक त्या ठिकाणी आवरण्याच्या भूमिकेत होते, सावरण्याच्या भूमिकेत होते, ते भांडणं होऊ नये यासाठी प्रयत्न करत होते। आणि हेमंत चतुरे जे आजूबाजूचे जे 3-4 लोक होते त्यांनी सुद्धा मारहाण केलेली आहे ना आमच्या कार्यकर्त्यांना, त्यांनीच सुरुवात केली। आता ते जे सांगतायत की ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या गेल्या, तर तुम्ही बघा तो सीसीटीव्ही तुम्हाला अजूनही दिसेल, एवढा बंटी मस्कर आणि त्यांचा सगळं परिवार पुढे चाललाय, त्याच्यामध्ये ही लोक का घुसली हा पण प्रश्न आहे ना। त्यांना त्या ठिकाणी कोणी पाठवलं हा सुद्धा संशयाचा मुद्दा आहे। आदल्या दिवशीपासून ते त्याचे कॉल रेकॉर्ड, त्याचा आपण हे काढला पाहिजे डेटा की यांनी कोणाकोणाशी कॉल केले, याच्या कोणाकोणासोबत मिटिंग झाल्या। हेमंत चतुरे आणि त्याच्या म्होरक्यांनी हा प्लॅन करून केलेला कट आहे। बंटी मस्करला जातीवादाच्या केसमध्ये अडकून त्याचं पूर्ण राजकीय भविष्य उद्ध्वस्त करण्याच्या हेतूने केलेला हा कट आहे। आणि तुम्हाला मी खात्रीपूर्वक
सांगतो, पोलिसांनी या हेमंत चतुर्वेदीची नार्को टेस्ट करावी खऱ्या अर्थाने. याचे नार्को टेस्ट करून याचा म्होरक्या आणि यांची सगळीची नावं समोर येईल, त्यांनी कशा पद्धतीने कट रचला. कारण बंटी मस्कर यांना आता डोईजड झाला. कारण बंटी मस्कर जेव्हा काम करत होता 8 वर्ष, तेव्हा या लोकांना ती बघवत नव्हतं. यांनी प्रभाग रचना काहीतरी पद्धतीने स्वतःच्या मर्जीने करून घेतल्या. प्रभाग रचना मर्जीने करून घेतल्यावर त्या ठिकाणी बंटी मस्कर लढू शकणार नाही असं यांना वाटलं. परंतु एका अशा प्रभागात, जो प्रभाग बदलापूर शहरातला सर्वात मोठा प्रभाग आहे, त्या प्रभागात त्यांनी बायकोला उभं केलं, म्हणजे हेमांगी मस्करांना उभं केलं आणि हेमांगीताई मस्करांनी त्यांचं संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी निवडून आलं. राहिला विषय जातीयवादाचा. बंटी मस्कर जर जातीवादी असता तर त्यांच्या पॅनलमध्ये मोहन चतुरे हे आदिवासी समाजाचे आहेत. जर खरंच त्यांना जातीवाद करायचं असतं किंवा बंटी मस्कर जातीवादी असते तर त्यांनी असं जातीवादी मानसिकतेतून कोणाला मारहाण करण्याच्या उद्देशाने जर असे प्रकार आधी केले तर त्यांना आदिवासी समाजाने निवडून दिलं असतं का? नाही. त्याच आदिवासी समाजाने या बंटी मस्करला डोक्यावर घेतला आणि आमचा बंटी मस्करच्या पत्नी आणि दोघं उमेदवार निवडून आले. याच सोनिवलीच्या आदिवासी वाडीमध्ये जेव्हा बंटीदादा मस्कर यांनी पेवर ब्लॉकचं काम केलं, त्यावेळेस याच हेमंत चतुर्वेदीने तिकडे लाठीकाठी घेऊन त्या आदिवासी बांधवांना धमकवण्याचा प्रयत्न केला. मग आदिवासी बांधवांना समजलं की आपला नेता बंटी मस्कर आहे, हेमंत चतुर्वेदी नाही. लबाड लांडगा म्हणून या हेमंत चतुर्वेदीचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण या लबाडाने मोठ्या शिद्दतीने या ठिकाणी बंटी मस्करला फसवण्याचा कट केलेला आहे आणि आम्ही हा कट लवकरच सार्वजनिक करू. आदर्श सर, असाही आरोप करण्यात आलेला आहे चोराच्या उलट्या बोंबा. कारण की मारहाण झाल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं असं आहे की मार आम्ही खाल्ला, परंतु पहिला गुन्हा जो आहे तो तुमच्या माध्यमातून दाखल करण्यात आला. सत्ताधाऱ्यांचा कुठेतरी पोलिसांवरती प्रेशर आहे असा आरोपही त्यांनी केला. अजिबात नाही. बघा, तुम्हाला एक पहिली गोष्ट एक सांगितली पाहिजे की मारहाणीची सुरुवात कोणी केली. आता तो तुम्ही सीसीटीव्ही पूर्ण बघितला नाही, फक्त मारहाणीचं तिथे जे मारहाण होती तो तुम्ही बघितला. तिकडे तो त्यांच्या पाठी गेला, तो तुम्ही सीसीटीव्ही बघितला पाहिजे. त्यांनी तिकडे कोणाला शिवीगाळ केली ते तुम्ही बघितलं पाहिजे. तिकडे महिला असताना तो अभद्र भाषेत कसा बोलतो, एक नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक महिलांसमोर अशा भाषेत बोलतो, खुन्नस देतो. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. कोणाही व्यक्तीला जर शिवीगाळ केली तर तो ऐकून घेऊ शकत नाही, पहिली गोष्ट ही आहे. आणि त्यात जी किरकोळ मारहाण होती, त्या किरकोळ मारहाणीला यांनी एका वेगळ्या स्वरूपाचं प्रयत्न केला आणि याला एक मोठं षड्यंत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून बंटी मस्करवर अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. कारण बंटी मस्कर यांना डोईजड झालाय आणि बंटी मस्कर हा ज्या पद्धतीने काम करतो, त्यांचं पॅनल ज्या पद्धतीने निवडून आलं, एवढ्या मोठ्या लीडने निवडून आलं, हे यांच्या डोळ्यात खुपत होतं. आणि आपलं राजकीय अस्तित्व संपेल की काय, आता त्याचा जो म्होरक्या आहे त्याला पण ती भीती वाटते की माझं आता राजकीय अस्तित्व राहील की नाही. कारण कोणाकडे नाही, रोज त्याचा म्होरके असणार. या हेमंत चतुर्वेदी त्याला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे, त्या हेमंत चतुर्वेदी ज्याला बॉस म्हणतो तोच त्याचा म्होरक्या आहे. आणि त्या म्होरक्याने बसून केलेले हे कट आहेत आणि ते आम्ही त्याचे सगळे कट आता जनतेसमोर लवकरच आणू. आरोप करतायत आपण काय, एकंदरीत महत्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट अशी, आदर्शजी, आपण संपूर्ण बाजू मांडत आहात. जिल्ह्याचं नेतृत्व करणारे आमदार आपल्याकडे आहेत, किसन कोतरे आहेत, राजेंद्र घोरपडे आहेत, एवढे दिग्गज मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, परंतु अद्यापही कोणी समोर आलेलं नाहीये, बोलत नाही. इतर वेळी ते ऍक्टिव्ह दिसत नाही. बघा, समोर येण्याचा प्रश्न येतोच कुठे, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत ना. आता तुम्ही बघा ना, एखादी गोष्ट घडली त्यावेळेस आम्ही सर्वजण बंटी मस्करच्या सोबतच होतो. त्या दिवशी रात्री जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन या सगळ्या गोष्टींची माहिती पोलिसांना दिली आणि त्यांना सांगितलं निष्पक्षपातीपणे तुम्ही भूमिका घ्या, जो चुकीचा असेल तर कारवाई करा. आता त्या पद्धतीने तो स्वतःवरून हेमंत चतुर्वेदी तिकडे गेला, त्या मॉबमध्ये का घुसला, कोणाच्या सांगण्यावरून घुसला, त्याच टायमिंगला तो का गेला, ह्या पण गोष्टी आपल्या संशयाच्या आहेत ना. हा संशय आपल्या सर्वांच्या मनात आलाच पाहिजे. कारण बघा ना, तो गाडीत बसून होता, म्हणजे बंटी मस्कर याच्या आधी तो गाडीत बसून होता आणि बंटी मस्कर आल्यानंतर तो गाडीतून उतरला आणि त्यांच्या मागे मागे गेला. याचा अर्थ काय की यांना स्वतःवरून भांडणं करायची होती, वादविवाद करायचे होते आणि बंटी मस्करला जातीयवादाच्या खोट्या गुन्ह्यात यांना अडकवण्याचं एक षड्यंत्र होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे. अडकवण्याचा प्रयत्न केला असं तुम्ही म्हणतात. हे संपूर्ण जे शहरातलं वातावरण दूषित झालेलं आहे, सुशिक्षितांचं शहर म्हणून बदलापूर शहराला ओळखलं जातं, हे सगळं कधी थांबणार आता? नाही, या शहराचं वातावरण खऱ्या अर्थाने शिवसेनेने खराब करण्याचा प्रयत्न केलाय. या शिवसेनेचे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, ही शिवसेना नाहीच आहे मुळात बदलापूर शहरात. ही एका पर्टिक्युलर आडनावाची सेना झालेली आहे आणि या वडवलीच्या सेनेमध्ये असे अनेक बकासूर, अनेक असे गुंड आहेत जे लोकांना दमदाटी करत असतात. यांचे तुम्ही 25 वर्षाचा इतिहास काढा ना, यांनी कशा पद्धतीने लोकांना काय काय गोष्टी केलेल्या आहेत, यांचे तुम्ही चारित्र्य बघा. यांचे हे काय नीतिमत्तावाले लोक वाटतात का तुम्हाला? हे लोकांना सोशल मीडियावर यांच्या विरोधात कोणी पोस्ट टाकली तर त्यांना शिवीगाळ करतात ही लोक. या प्रभाग क्रमांक 23 मध्ये निवडणुकीमध्ये यांचा नेता वामन म्हात्रे तिकडे येऊन बोलतो हात छाटून टाकेल, तेव्हा यांची भाषा तुम्ही बघत नाही. आणि आमच्या कार्यकर्त्यांवर नेहमी असे आरोप केले जातात की तुम्ही गुंडगिरी करतात, शहराचं वातावरण बिघड. अजिबात नाही. या शहराचं खऱ्या अर्थानं वातावरण बिघडवण्याचं काम वामन म्हात्रेंनी केलं आणि ते प्रभाग क्रमांक 23 मध्ये जी सभा झाली होती निवडणुकीच्या आखाड्यात, त्या सभेतून त्यांनी याचं वातावरण खराब करण्याचा
करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आता हेमंत चतुरे त्यात उतरला. हेमंत चतुरे हे सगळे एका माळ्याचे मणी आहेत आणि हे सगळे मिळून ह्या सगळ्या कट करस्थान रचून आमच्या प्रत्येक नगरसेवकाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात. भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता अशा कोणत्याही षडयंत्राला भीक घालत नाही आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कोणी गुंड स्वरूपाचा नाही. आमचा बंटी मस्कर सुद्धा हा एकदम सुसंस्कृत कार्यकर्ता आहे. आमदार साहेबांच्या संस्कारात वाढलेला, त्यांच्या तालमीत तयार झालेला कार्यकर्ता आहे. विकासाचं महत्त्व त्याला माहिती आहे. विकासावर काम करणारा माणूस आहे. जर त्याला विकास करायचा नसता तर त्यांनी गुंडगिरी करत फिरला असता. पण तुम्ही बघा, सोनी चतुरेंनी आरोप केलाय की माझ्यावरती 20 वर्षांमध्ये एक सुद्धा केस नाहीये, परंतु बंटी मस्करांवरती अनेक गुन्हे दाखल. नाही, ते हेमंत चतुरे कसं आहे माहिती आहे का, हेमंत चतुरेंनी काय काय कामं केलेली आहेत हे तुम्हाला मी आता पुराव्यासकट आणून देतो. अरे तू आम्हाला काय सांगतो, जेव्हा हा नगरसेवक नसताना स्वतःचे स्टॅम्प खोटे स्टॅम्प वापरून या ठिकाणी नगरसेवकाचा हुद्दा लावत होता. याचे सगळे प्रकार आता आम्ही बाहेर काढणार आहोत. हा जो स्वीकृत नगरसेवकाचा दावा त्यांनी केलेला आहे तो पण आम्ही फेटाळून काढू. येणाऱ्या काळात त्याला सुद्धा आम्ही घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. याचे सगळे कारस्थान, याचे सगळ्या कुंडल्या आमच्याकडे आहेत आणि याचे सगळ्या कुंडल्या आम्ही आजपासून सगळ्या बाहेर काढायला सुरुवात करणार. हा यांनी आम्हाला शिकवू नये की आम्ही काय करावं. हेमंत चतुरेने स्वतःच्या किरेबांमध्ये स्वतः बघावं. तुम्ही बघा, याचे मी तुम्हाला काही पुरावे देतो का, मी असं म्हणजे मीडियासमोर असं उगाच बोलायचं म्हणून बोलत नाही. याचे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. यांनी कशा कशा पद्धतीने कोरोनाच्या काळात असेल त्याच्यानंतरचे यांनी कुठे कुठे कशा कशा पद्धतीने कामं केली. त्याच्यानंतर हा नगरसेवक नसताना सुद्धा नगरसेवकाचा स्टॅम्प आणि सही करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे आमच्याकडे आता आलेले आहेत आणि आम्ही ते लवकरच जाहीर करू. एक धक्कादायक प्रकार आपल्या बदलापूर शहरामध्ये घडलेला आहे. 4 वर्षांच्या चिमुकलीवरती स्कूल व्हॅनमध्ये अत्याचार झाला. त्याच्यानंतर माहिती समोर आली की ती शाळा देखील अनधिकृत होती. स्कूल व्हॅनचा कुठल्याही प्रकारचा परवाना नव्हता. धक्कादायक प्रकार शहरात घडला. खऱ्या अर्थाने या प्रकाराचं करावं तितका निषेध कमी असेल. आम्ही नेहमी सांगतो की आमचं बदलापूर शहर हे सुसंस्कृत शहर आहे आणि या सुसंस्कृत शहराला कधी गालबोट कधी काळीमा फासली जाऊ नये असा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आज आदर्शचं प्रकरण झालं, त्यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली. स्वतः आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब रस्त्यावर उतरून लोकांना समजवत होते, लोकांची समजूत काढत होते. ते रेल रोको जे चुकीच्या पद्धतीने चालू होते, आंदोलन मागे घ्या म्हणून सांगत होते. आणि आदरणीय आमदार किसन कथोरे साहेबांनी प्रशासनाला सुद्धा तशाच वेळेत सूचना दिल्या आणि त्या सूचनाचं पालन करून प्रशासनाने सुद्धा आरोपीला अटक केली आणि आदर्शच्या प्रकरणामध्ये चिमुकल्यांना न्याय भेटला. आता सुद्धा तुम्हाला एक प्रकरण सांगतो. आता जे बदलापूरला जे प्रकरण घडलं, या प्रकरणात सुद्धा भारतीय जनता पार्टीची ठाम भूमिका आहे. त्या नराधमाला या ठिकाणी कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. आणि येणाऱ्या काळात अमितजी, मी तुमच्या माध्यमातून सांगतो, आमचा हा प्रयत्न आहे की प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री, प्रत्येक आई बहीण या ठिकाणी सक्षम झाली पाहिजे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी, सबलीकरणासाठी आम्ही प्रयत्न केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आता जे झालं ते झालं, पण ह्या प्रकरणात सुद्धा आम्ही त्या चिमुकलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी एकदम ठामपणे उभे आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही त्यांना साथ देऊ आणि येणाऱ्या काळात अशा घटना वारंवार बदलापूर शहरात घडणार नाही याच्यासाठी कठोर पाऊल उचलू. आता यामध्ये अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, प्रशासनाचा विषय. प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगायचं आहे, या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. अशा पद्धतीने कोणीही स्कूलच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्याही महिलांच्या कामाच्या ठिकाणी किंवा इतर कोणत्या ठिकाणी असो, अशा पद्धतीने जर त्यांना कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना कोणी छेडखानी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, कठोरात कठोर भूमिका घ्यावी. अन्यथा जे असं याच्याकडे कानाडोळा करतील, त्या अशा लोकांना वाचवण्याचा किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतील, त्यांना आम्ही स्वतःसारखे सरळ करू. आदर्श सर, हे सगळं तुम्ही तर सांगताय, या प्रकरणातील जो आरोपी आहे इम्रान मोहम्मद पटेल, बरं, तो एक 37 वर्षीय माणूस आहे. त्यालाही एक मुलगी असल्याचं आतापर्यंत प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. त्याला कठोरातली कठोर शासन होण्यासाठी, कारण की सत्ता तुमची, काय प्रयत्न असतील? नाही, खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही आता स्वतः मुख्यमंत्र्यांना मी कालच पत्र दिलेलं आहे. आदरणीय आमदार साहेब त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतात. आमचे राजनदादा घोरपडे असेल, आमचा सर्वांचा हाच प्रयत्न आहे की फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण यावं आणि लवकरात लवकर आरोपीला योग्य ते कठोरात कठोर शासन झालं पाहिजे. आमचा न्यायव्यवस्थेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर अपार प्रेम आणि विश्वास आहे. या संविधानाने जे काही कायदे आपल्या देशात अंमलात आणलेले आहेत, उद्या 26 जानेवारीपासून आपलं संविधान अंमलात आलं होतं. या संविधानात जे काही कठोरात कठोर आपल्याला कायदे आहेत, जे काही त्याला शिक्षा करता येईल, ते न्यायव्यवस्था नक्की करेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे. बाकी त्या मुलीच्या संदर्भातला जो विषय आहे, आम्ही त्या चिमुकलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. शहरामध्ये आपण फिरत असतात, संपूर्ण जनसंपर्क आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. एक बहुजन चेहरा म्हणून आपल्याला जिल्ह्यात पाहिलं जातं. येणाऱ्या भविष्यातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका, नगर परिषदेच्या निवडणूक, जी काय म्हणजे महानगरपालिका झाली तर महानगरपालिका, नगर परिषद राहिली तर नगर परिषद, यामध्ये आपण असेल, आदर्श तायडे असतील, प्रवीण राऊत असेल, बाळा राऊत असेल, बहुजन चेहरे पाहायला मिळतील. नाही, नक्कीच.
या भारतीय जनता पार्टीने नेहमीच बहुजन चेहऱ्यांना आदराचं स्थान दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी सर्व बहुजन जे नेतृत्व आहेत आमचे आदरणीय प्रवीण भाऊ राऊत असतील, बाळादादा राऊत असतील आणि अनेक लोक आहेत पक्षात, त्या सर्वांना न्याय येणाऱ्या काळात मिळेल आणि लवकरात लवकर म्हणजे महानगरपालिकेला तर तुम्हाला सगळेच सभागृहात दिसतील, पण भारतीय जनता पार्टी सर्व बहुजनांचा सन्मान करणारी पार्टी आहे आणि बहुजनांना एक निश्चितपणे मानाचं स्थान येणाऱ्या काळात सुद्धा आमच्या पक्षाच्या मार्फत तुम्हाला दिलेलं दिसेल. सुखदेव गायकवाड यांनी आरोप केले होते भारतीय जनता पार्टीवरती इलेक्शनच्या काळामध्ये. त्या आरोपांकडे आपण कसं पाहता? आणि त्यांनी पक्ष सोडताना आरोप केले, आमदारांवरती केले, राजेंद्र घोरपड्यांवरती आरोप केले आणि भारतीय जनता पार्टीकडून बहुजनांसाठी कधी काम करत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. कसं पाहता? नाही, सुखदेवदादा गायकवाड आमचे मोठे बंधू आहेत आणि ते लवकरच घर वापसी करतील हा विश्वास माझ्या मनात आहे. कारण त्यांनी अनेक वेळा माझ्याशी संपर्क केला, आमच्या ते नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांची व्यथा आम्हाला माहिती आहे. येणाऱ्या काळात आम्ही सुखदेवदादांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुखदेवदादांचा योग्य तो सन्मान करून आम्ही त्यांना परत एकदा आमच्या घरात घेण्याचा प्रयत्न करणारच आहोत. ते निश्चितपणे परत येतील आणि त्यांनी जे टीका टिप्पणी केली ते रागाच्या भरात, बघा घरात राहत असताना भांड्याला भांडं लागत असतं, त्यामुळे ते भांड्याला भांडं लागलेलं असेल तर ते आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. हा आमच्या घरातला विषय, जरी ते आज तिकडे असले तरी ते जास्त काळ तिकडे राहणार नाही, ते लवकरच आमच्याकडे येतील हा विश्वास माझ्या मनात आहे. नक्कीच आपण पाहिलं सर्व प्रश्नांची उत्तरं मिळविण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ठाणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदर्श तायडे यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे. बदलापूर शहरातल्या राजकीय परिस्थितीवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीची बाजू त्यांनी मांडलेली आहे. सोबतच बंटी मस्कर यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्याविषयीही त्यांनी खुलासा दिलेला आहे. एक अजून तो मुद्दा राहिला बंटी मस्करच्या बाबतीतला. त्यांनी बघा त्याचे जे समर्थक होते, कोण नातेवाईक असेल कदाचित, तो हॉस्पिटलच्या बाहेर उभं राहून सांगत होता की तलवारी आणा, ठार मारा वगैरे त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत, ह्या गोष्टी खरंच तिकडे घडल्यात का याचा तुम्ही खुलासा त्या सोसायटीतल्या नागरिकांकडून करावा, माझी तुम्हाला वैयक्तिक विनंती आहे. कारण बंटीदादा मस्करांचं काम इतकं महान आहे आणि ते काम कार्यकर्तृत्व महान असल्यामुळे यांना ते बघवत नाही. त्या दिवशी जो प्रकार झाला, जर ते तलवारी आणि लाट्या काट्या तिकडे घेऊन गेले असते, आता मला सांग गणपतीच्या दर्शनाला कोणी तलवारी घेऊन जाईल का हो? म्हणजे आरोप करायचे म्हणजे काही काय आरोप करायचे, मग आम्ही पण यांच्यावर आरोप करू शकतो, हे तिकडे बॉम्ब घेऊन गेले मग म्हणजे ते तुम्ही काही बोलाल असं नसतं. काय असतं, तुम्ही एखादी गोष्ट करत असता त्यावेळेस ती घटना त्या उद्देशाने आपण बघितली पाहिजे. किरकोळ मारहाण येते, किरकोळ म्हणजे किरकोळ अशी जशी गल्लीत भांडणं होतात तसे भांडण आहे आणि त्याची सुरुवात हेमंत चतुरेने केली. मी पोलीस प्रशासनाला आज स्वतः जाऊन निवेदन देणार आहे की या हेमंत चतुरेची नार्को टेस्ट करावी, कारण हा तिकडे त्या गर्दीत शिरलाच कसा, बंटी मस्करच्या मागे गेलाच कसा, एक राजकीय वादविवादाचं राजकीय वातावरण तापलेलं असताना हा त्या बॉबमध्ये घुसलाच कसा, हा सुद्धा आमचा संशयाचा मुद्दा आहे आणि याला त्या ठिकाणी कोणी पाठवलं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि या चौकशीच्या अंती आमचं कालही मागणी होती, आजही मागणी आहे, बंटी मस्करवर जो खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला तो गुन्हा यांनी त्वरित मागे घ्यावा, अन्यथा आम्ही भूमिका घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. बंटी मस्करच काय, आमचा कोणताही कार्यकर्ता असेल त्याला जर कोणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी भारतीय जनता पार्टी निकराने लढेल आणि या सर्वांना उरून पुरेल. तुम्ही बोलतात किरकोळ मारहाण झाली, 2 दिवस ते शुद्धीवरती नव्हते, गंभीररित्या जखमी आहेत, किरकोळ तर होऊ नाही शकत. आणि दुसरी गोष्ट अशी की 25-30 जणांच्या मॉपने मारलेलं, त्यांचेही बरेच ते आरोप करतायत. नाही सीसीटीव्ही तुम्हाला दिसतं 25-30 कोणी मारलेलं नाही. एक ते दोघांची भांडणं झाली फक्त, एक आणि तो आमचा कोणतरी आहे त्यातला एक पोरगा, त्यांनी बंटीने पण त्यांना काही मारलेलं नाही. तुम्हाला मी खोटं नाही सांगत, बंटी मस्करने सुद्धा त्यांना काही मारहाण केलेलं नाही. फक्त सुरुवातीला त्यांची झटापट झाली, मारहाण नाही केली. बाकी नगरसेवकांनी स्वतः, कारण की त्यांचे एवढे कार्यकर्ते असतात, नगरसेवकांनी कशाला हात उचलायचा? नाही, नगरसेवकांनी बंटी मस्कर नगरसेवक नाही आहे. बंटी मस्कर कुठे नगरसेवक आहे? पण बंटी मस्कर तिकडे आमच्या नगरसेविका वहिनी त्यांच्यासोबत गेलेले आणि बंटी मस्करला हा प्रकार कळल्यानंतर बंटी मस्कर धावून आला, तरी सोडवण्याचा प्रयत्न केला तर हेमंत चतुरेने त्यांना पण शिवीगाळ केली, तू म्हणजे अश्लील भाषा शिवीगाळ केली. मग अश्लील भाषा शिवीगाळ केल्यानंतर बंटीने थोडाफार त्यांच्यात झटापट झाली. पण बंटीच्या आजूबाजूला जी पोरं होती ती कशावरून बंटी मस्करची पोरं होती? कारण तुम्ही बंटी मस्करचा मॉब तो पुढे गेला, त्याच्या मागे हेमंत चतुरेच्या मागे पण बरीच पोरं दिसतात. मला असं वाटतं त्या पोरांनी हेमंत चतुरेला मारहाण केली, त्यांच्याच माणसांनी मारहाण केलेली आहे आणि त्यांच्याच माणसांनी मारहाण करून फक्त बंटी मस्कर आणि त्यांची पोरं तिकडे उपलब्ध होती म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचं नाव घेण्याचा प्रयत्न केला असं माझं मत आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टींचा दूध का दूध पाणी का पाणी करू. अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करून जर त्यांना असं वाटत असेल की बंटी मस्करला आम्ही राजकारण मागणी केली की 307चा गुन्हाही लागणं हास्यास्पद आहे ह्या गोष्टी. अरे म्हणजे काय तुम्हाला काय म्हणावं, म्हणजे एखाद्याला किती कुठच्या थरावर निघून जायचं. त्या बंटी मस्करने यांचे घोडे मारलेत का? आमचा
बंटी दादा मस्कर नगरसेवक नसताना 8 वर्ष त्या ठिकाणी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून जनतेची सेवा करत होता. आज तुम्ही त्यांच्या वाड्यात जाऊन बघा ना, देवारात जसं देवाची पूजा करतात तसं बंटी मस्करचं स्थान आहे त्यांच्या प्रत्येकाच्या घरात. आणि ते प्रत्येक माता भगिनी त्यांना भावाच्या नजरेने, आपल्या दादाच्या मोठ्या भावाच्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या नजरेने बघणारे आहेत. आणि एवढं कुटुंब प्रमुखाचं स्थान त्या बंटी मस्करला त्या ठिकाणी आहे. आणि एवढं असताना सुद्धा फक्त हे यांना बघवत नाही. आता यांच्या शेजारीच वडवली आहे, त्या वडवलीमध्ये यांचा एक नेता बसतो, त्यालाही या गोष्टी बघवत नाही. कारण बंटी मस्करचं अस्तित्व वाढलं तर आपलं अस्तित्व कुठेतरी धोक्यात येईल असं याला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये सांगितलेलं आहे, आम्ही यांना पाण्याला पण शिल्लक ठेवणार नाही. कुळगाव बदलापूर नगर परिषदेतून यांचा शेवटचा माणूस जोपर्यंत हद्दपार होणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी प्रयत्न करत राहील. आणि येणाऱ्या काळात आम्ही ज्या आमच्या नेत्यांना, आमच्या अशा बंटी मस्करसारख्या पदाधिकाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात त्यांना आम्ही येणाऱ्या काळात चाप बसू. राहिला विषय बंटी मस्करचा, तर मी तुम्हाला आताही सांगतो, तुम्ही तो सीसीटीव्ही बघा. बंटी मस्करचा मॉब पुढे गेलाय, हेमंत चतुर्वेच्या मागे, हेमंत चतुर्वेच्या मागे जी पोरं दिसतात ही हेमंत चतुर्चीच माणसं असावीत आणि त्यांनीच त्याला मारहाण केलेली आहे. आणि अशा पद्धतीने फक्त बंटी मस्कर आणि त्यांची 2-3 मुलं प्लॅनिंग केलं तुम्ही म्हणतात संपूर्ण? 100% हा कट आहे, प्लॅनिंग नाही, हा कट आहे, कट षडयंत्र आहे हा. आणि बंटी मस्करचा राजकीय षडयंत्रामध्ये ते स्वतः जखमी झाले नाही, कदाचित कधी असं पण होतं ना की स्वतःला जखमी करून घ्यायचं आणि दुसऱ्याला अडकवायचं, असे काही धंदे असतात. तर हा यातला आहे हेमंत चतुरे. आणि हेमंत चतुरे आणि त्याच्या म्होरक्याने मिळून केलेला हा कट आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं, लवकरच आम्ही याचं सार्वजनिकरित्या खंडन करू आणि लवकरच बंटी मस्कर यांनी जे आरोप केले ते खोडून काढू. आणि मी तुम्हाला माझं आताही स्पष्ट म्हणणं आहे, जाता तुम्हाला शेवटचं सांगतो, हा कट आणि प्लॅनिंगचा भाग आहे. बंटी मस्करला राजकारणातून पूर्णपणे उद्ध्वस्त करायचा, मस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचा आणि त्या ठिकाणी मग आपलं पुन्हा एकदा राजकीय वर्चस्व आपल्या तिकडे वाढवायचं, असा यांचा कट होता. पण बंटी मस्कर अशा कोणत्याही षडयंत्रांना भीक घालणार नाही. आणि बंटी मस्करच्या मागे आदरणीय आमदार किसन कथोरे साहेब, मी, आमचे राजनदादा घोरपडे, मी स्वतःने आमच्यासारखे सर्व पदाधिकारी एक दिलाने उभे आहोत. बंटी मस्करचा बालही बाका आम्ही होऊ देणार नाही. धन्यवाद आदर्शजी. आपण आदर्श तायडे यांच्यासोबत संवाद साधलेला आहे, स्फोटक मुलाखत घेतली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहे. काही प्रश्नांची उत्तरं समाधानकारक होती, काही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी होती. नक्कीच आपण पुन्हा त्यांची मुलाखत घेऊ, वेगवेगळ्या विषयांवरती त्यांच्याशी चर्चा करू. मात्र आता जी घटना 22 तारखेला बदलापूर शहरामध्ये घडलेली त्याची दुसरी बाजू त्यांनी आता आपल्यासमोर मांडलेली आहे. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आत्ताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.